पण आपल्याला सभेत प्रश्न विचारेंगे, मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे. त्यांच्या छातीवर चढून तारीख सांगितली या 22 तारखेला. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वाघ होते. ते या आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. तर उद्धवजी, तुम्ही आणि तुमचे चेले चपाटे आज जे बोलतायत ते कुठे होते? या आंदोलनात तुम्ही कुठे होतात? या आंदोलनाशी तुमचा काही संबंध नाही. तुम्ही या आंदोलनामध्ये आले नाही. न तुम्ही कार सेवेला आले, न तुम्ही अयोध्येला आले, न तुम्ही बाबरी ढाचा पाडायला आले. यांचं हिंदुत्व भाषणापुरतं आहे. भाषणाच्या पलीकडे यांचं हिंदुत्व नाही आहे. खऱ्या अर्थानं ज्या लाखो कारसेवकांनी त्या ठिकाणी श्रम केले, ज्यांनी आपलं बलिदान दिलं, आज त्यांच्या बलिदानातून हे राम मंदिर त्या ठिकाणी उभं होत आहे. आणि म्हणून एक नवा भारत, त्या नव्या भारताची निर्मिती आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी करतायत. एक असा भारत ज्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. एक असा भारत जो गुलामीची निशाणी मिटवतोय. एक असा भारत जो येत्या काळामध्ये जगामधला उत्तम राष्ट्र म्हणून आपल्या समोर उभा राहणार आहे. आणि बंधू भगिनींनो, हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज मुंबईमध्ये आशिषजींनी सांगितलं, मुंबईतलं जे परिवर्तन आहे हे आपल्या कार्यकाळात झालेलं परिवर्तन आहे. हे मोदीजींच्या आशीर्वादामुळे झालेलं परिवर्तन आहे. आणि या परिवर्तनाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे अटल सेतू, ट्रान्स हार्बर लिंक, 22 किलोमीटरचा अटल सेतू. त्याचं उद्घाटन उद्या आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत. देशातला सगळ्यात मोठा सेतू मोदीजींच्या हाताने उद्घाटित होतोय. बंधू भगिनींनो, आता यांचा चेहरा उघडा झालाय. वर्षानुवर्ष यांचं राजकारण काय होतं? कुठलाही प्रकल्प स्वतः करायचा नाही आणि प्रकल्प होणार असेल तर विरोध करायचा. लोकांच्या मनात भीती तयार करायची. हे करू नका, ते करू नका, याला विरोध, त्याला विरोध. अरे कधीतरी तुम्हाला मागे वळून पाहिल्यानंतर एक तरी प्रकल्प तुमच्या नावाचा दिसेल का? मागे वळून पाहिल्यानंतर जनता तुम्हाला ज्यावेळेस विचारेल मुंबईमध्ये तुम्ही एक तरी विकासाचं काम केलं का, काय उत्तर तुम्ही देणार? हा माझा त्यांना सवाल आहे. कारण जेव्हा जेव्हा मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ होती त्यावेळी कोणाच्या तरी दबावात हे होते, कोणाचं तरी वैयक्तिक हित हे सांभाळत होते. आणि म्हणून मुंबईकरांच्या हिताचा यांनी कधीही विचार या ठिकाणी केला नाही. पण आपण सातत्याने तो विचार केला. आज आपण बघा, जे प्रकल्प आशिषजींनी सांगितले, मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, आमच्या मेट्रोमुळे होत आहे, आमच्या कोस्टल रोडमुळे होत आहे, आमच्या बुलेट ट्रेनमुळे होत आहे. आता तर बोरीवलीपासनं ठाण्यापर्यंत ट्विन टनेल तयार होतो आहे. 1.5-2 तास ज्या ठिकाणी लागायचे 20 मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्यामुळे एक अत्यंत नवीन अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि एवढंच नाही तर आपण आपल्या म्हाडा वसाहतीमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले. आणि वर्षानुवर्ष आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये जो सर्व्हिस टॅक्स वसूल होत होता, 450 कोटी रुपयाचा टॅक्स, आशिषजी तुम्ही मागणी केली होती, प्रवीणजी तुम्ही मागणी केली होती, हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम आपण केलं. आणि त्या ठिकाणी